देवगडमध्ये तारामुंबरी या निसर्गरम्य गावात जिथे निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे, याच गावात आहे गेले 324 वर्ष परंपरा असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून परंपरागत चालत आलेला श्री खवळे महागणपती। तीनशे 24 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेला हा उत्सव तब्बल 21 दिवस असतो। 21 दिवसात श्री गणेशाची 3 विविध रूपे येथे साकारली जातात। अनेक वैशिष्ट्यामुळे या गणपतीची दखल लिम्का बुकमध्ये देखील केली गेली आहे। मंडळी, आजचा प्रवास असेल आपला टेंबवली ते तारामुंबरीपर्यंत। आजचा प्रवास मंडळी आपण रिक्षाने करणार आहोत। सर्वसामान्यांचं वाहन म्हणून ओळखली जाणारी रिक्षा आज आपलं प्रवासाचं साधन असणार आहे। चला तर मंडळी, टेंबवली ते थेट तारामुंबरीपर्यंत। मंडळी, फायनली आपण तारामुंबरी येथील खवळे महागणपतीच्या घरी आलो आहोत। इथे उतरून आपण आता खालती चालत जाणार आहोत।
संध्याकाळच्या वेळी ट्रॉफिक जास्त असते तेव्हा रिक्षा किंवा वाहनं थोडी आगी आणि मागे थांबवली जातात, कारण पुढे रस्ता अरुंद असल्या कारणाने वाहनं पुढे आणता येत नाहीत. पुढचा रस्ता थोडासा आपल्याला चालतच जावं लागेल. गणेशाची मूर्ती दरवर्षी एकाच रूपात असते. मूर्तीचं रूप अगदी आकर्षक, अगदी डोळे भरून पाहतच राहावं. याच क्षेत्रातील 1.5 टन साधी माती लाकडी घाण्याने मळून त्याचे गोळे केले जातात. महागणपतीची मूर्ती श्रावण नारळ पौर्णिमेच्या दिवसापासून बनवण्यास प्रारंभ होतो. इथे या फोटोमार्फत आपण पाहू शकतो मूर्तीची 3 रूपं आपल्याला पाहायला मिळतात. इथेच खाली लिम्का बुकचं रेकॉर्डचं मेडलही इकडे मित्रांनो लावलं गेलं आहे. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरती आणत असतो. आमचं इंस्टाग्रामचं हँडलचं अकाउंट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देत आहे, तिकडेही फॉलो करा. तोपर्यंत धन्यवाद.